नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आरआरबी अँड एसएससी एक्झाम पॅटर्न या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 8 आहे, ज्यामध्ये आपण आरआरबी ग्रुप डी साठी विशेष मराठी भाषेमधून आपण जे की सामान्य विज्ञानचे अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। जसं की तुम्हाला मी मागील व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व आपली व्हिडिओ सिरीज देखील चालू झालेली आहे, ज्यामध्ये आपण मराठी भाषेमधून प्रत्येकी विषयाने आपण सर्व काही परीक्षेमध्ये विचारले जातील, म्हणजेच की तुमच्या सीबीटी मध्ये त्याला अनुसरून आपण सर्व काही प्रश्न पाहत आहोतच मित्रांनो। जर तुम्ही मागील व्हिडिओचे पार्ट पाहिले नसाल तर ते देखील पाहून घ्या, त्या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा तुम्ही आपल्या चॅनलच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन ते देखील आरआरबीचे सर्व काही व्हिडिओ पाहू तुम्ही शकता। तर पाहू आपण आजच्या या भाग 8 मधील सामान्य विज्ञान यावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न। तर हा प्रश्न व्हिडिओ मधला महत्त्वपूर्ण तुम्हाला प्रत्येकी असणार असेल, कारण का त्यामधला कोणताही प्रश्न तुम्हाला परीक्षेत येऊ शकतो। तर यामधला प्रश्न 1 असा आहे आपला, खालीलपैकी सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड कोठे आढळते? तर कोण्या ठिकाणी जे आहे जे की कार्बन डायऑक्साईड हे जे की आढळते असं म्हटलेलं आहे। तर याचे जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की महासागर। तर महासागरमध्ये जे आहे जे की सर्वाधिक कार्बन डायऑक्साईड आढळते, ऑप्शन नंबर क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 2 असा आहे, वैद्यकीय परिभाषेत USG म्हणजे काय? तर USG कायला म्हटलं जातं वैद्यकीय परिभाषेत? तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर ब, जे की अल्ट्रासोनोग्राफी। तर अल्ट्रासोनोग्राफीला जे आहे जे की वैद्यकीय भाषेत USG असं जे आहे जे की संबोधलं जातं। तर बरेच विद्यार्थी जे आहे जे की आरआरबी ग्रुप डीच्या मराठीमधून नोट्स व मराठीमधून टेस्ट सिरीजची डिमांड्स करत होते, तर जे की आपण ऑलरेडीच आपल्या व्हॉट्सअप सेलरकडे ते आपण अवेलेबल करून दिलेले आहेत। जर तुम्ही ते घेतला नसाल किंवा टेस्ट सिरीज मिळवलं नसाल, जर आपले नोट्स घेतला नसाल तर तुम्ही नक्की मिळवून घ्या। या नंबरवर तुम्ही मेसेज करू शकता, त्या ठिकाणी आपण नोट्स व टेस्ट सिरीजची दोन्हीची प्राइस जे की परिपूर्ण 100% अभ्यासक्रमाला आधारित, ज्याचे आपण फक्त 400 म्हणजे की 400 रुपये ठेवले आहे। जर तुम्हाला यामधले टेस्ट सिरीज हवे असतील ते तुम्हाला 200 रुपयामध्ये आणि नोट्स हवे असतील फक्त ते तुम्हाला 200 रुपयामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पे करून लगेचच्या लगेच सॉफ्ट कॉपी म्हणजेच की PDF फॉर्मॅटमध्ये ते घेऊ शकता व आज या क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारीला लागू शकता। जर तुम्ही हे वाचला तर तुम्हाला अजिबात कोणत्याही बुक्सची गरज पडणार नाही किंवा तुम्हाला अजिबात कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची गरज पडणार नाही। हे तुमची एक्झाम होईपर्यंत तुम्हाला परिपूर्ण स्टडी मटेरियल उपलब्ध यामध्ये करून दिलं जाणार असेल। त्यामुळे आता मेसेज न करता डिस्क्रिप्शन कमेंट बॉक्समध्ये डायरेक्ट तुम्ही या नंबरला मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सर्व काही घेऊ शकता। त्यानंतरचा प्रश्न आपला 3 असा आहे, मृगजळ हा खालीलपैकी कशाचे जे की उदाहरण आहे? तर मृगजळ, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की प्रकाशाचं अपवर्तन आणि एकूण अंतर्गत परावर्तन याचं जे की उदाहरण आहे मृगजळ, ऑप्शन क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 4 आपला, ओझोन छिद्र याचा अर्थ काय? तर ओझोन छिद्र कशाला म्हणतात किंवा याचा अर्थ काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की ओझोन थराच्या जाडीतील घट याला जे आहे थोडक्यात ओझोन छिद्र असं जे आहे ते म्हटलं जातं। ओझोन थर जे की ओझोन हा जो आहे जे की डायरेक्ट सनमधला एक लेअर आहे जे की आपल्याला प्रोटेक्ट करत असतो सूर्यकिरणांच्या अतिशय जे की माऱ्यापासून, ऑप्शन क या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील 5वा असा आहे, जे की ॲस्ट्रोसेट हे इस्रोने लॉन्च केलेले उपग्रह कशासाठी आहे? तर याचं उत्तर आहे जे की ऑप्शन नंबर क, जे की खगोलशास्त्र संशोधनासाठी हे जे की उपग्रह आहे यासाठी लॉन्च केलेलं ॲस्ट्रोसॅट, ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न आपला 6वा, प्रकाश संश्लेषणादरम्यान निर्माण होणारा प्राणवायू कुठून येतो? प्रकाश संश्लेषणादरम्यान, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की पाणी यामधून जे की येतो, ऑप्शन नंबर अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही भारतीय रेल्वे भरती आरआरबी ग्रुप डीच्या परीक्षेच्या परिपूर्ण 100% तयारीसाठी आपले अतिसंभाव्य प्रश्नसंच आणि जर नोट्स ई बुक घेतला नसाल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या। त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, ज्यामध्ये तुमचा आरआरबी ग्रुप डीचा संपूर्ण काही 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे आणि हा जो अभ्यासक्रम आहे परिपूर्ण तुमच्या अभ्यासक्रमाला अनुसरून आहे, तो पण मराठी भाषेमधून आहे, ज्यामध्ये तुमचं सामान्य विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता व जीके करंट अफेअरचा सर्व 100% अभ्यासक्रम कव्हर होणार आहे, ज्यामध्ये आरआरबी ग्रुप डी अभ्यासक्रमानुसार आपण प्रथमच जे की तुम्हाला कुठेही मिळणार नाही असे आपण नोट्स देणार आहोत ई बुक। त्यासोबत तुम्हाला सरावासाठी प्रॅक्टिससाठी
टेस्ट सिरीज देखील त्या ठिकाणी प्रोव्हाइड केले जाणार आहेत. परिपूर्ण ग्रुप डी चे अतिसंभव प्रश्न त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत, जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. कमी वेळेमध्ये तुमची चांगली तयारी होणार असेल, सर्व काही महत्त्वाच्या चालू घडामोडी यामध्ये समाविष्ट आहेत व परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण प्रश्न व मागील वर्ष प्रश्न देखील आपण यामध्ये उपलब्ध करून तुम्हाला दिलेली आहे. तर जर तुम्हाला 100% अभ्यासक्रम एकाच ठिकाणी परिपूर्ण करायचा असेल तर लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि सर्व काही ते सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्ही मिळवू शकता. आणि जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला कोणत्याही मार्केटमधलं बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंग लावण्याची अजिबात गरज पडणारी नाही. तर ज्यांना कोणाला आरआरबी ग्रुप डी मध्ये यश मिळवायचं आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल रेफर करा. तर लगेच आपल्या सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या. ज्या कोण्या विद्यार्थी मित्रांना येत्या आपली ग्रुप डी ची एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी तर फक्त आपलं स्टडी मटेरियलच रेफर करा, कारण का त्यामध्ये तुम्हाला परीक्षा होईपर्यंत जेवढं काही परिपूर्ण अभ्यासक्रम असेल ते तुम्हाला उपलब्ध करून दिला जाणारा आहे, जे की तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असणारा असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा असा आहे, विजेच्या दिव्याचा फिलामेंट बनलेला असतो तर कशाने बनलेला असतो फिलामेंट? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की टंगस्टन पासून बनलेला असतो. त्यानंतरचा प्रश्न आपला 8, जे की युकॅरियोटिक पेशीमधील प्लाझ्मा झिलझिली बनलेली असते तर कशापासून? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की फॉस्फोलिपिड यापासून जे आहे थोडक्यात ही बनलेली असते. युकॅरियोटिक पेशीमधील प्लाझ्मा झिलझिली ऑप्शन नंबर अ याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 9, आर्यभट्ट प्राचीन भारतातील प्रसिद्ध डॅश होते तर काय होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की गणित तज्ज्ञ होते. ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न 10वा आपला, इंद्रधनुष्यामध्ये खालीलपैकी कोणता रंग दिसत नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की तपकिरी हा जो रंग आहे जो की दिसत नाही. त्यानंतर प्रश्न 11वा, खालीलपैकी कोणते जे की मूलद्रव्य नाही यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की संगमरवर हे जे आहे जे की मूलद्रव्य नाही, बाकी हे सर्व जे आहे ते मूलद्रव्य आहेत. त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला 12वा असा आहे, चाकातील बॉल बेअरिंगचे कार्य काय आहे? जे की चाकातील बॉल बेअरिंगचे कार्य, तर त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की गतीज घर्षणामुळे घर्षणामध्ये बदलण्यासाठी, घूर्णन घर्षणामध्ये बदलण्यासाठी हे जे आहे थोडक्यात बॉल बेअरिंगचं कार्य आहे. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की 13वा असा आहे, CO म्हणजे काय? तर कार्बन मोनॉक्साईडच्या वातावरणात राहणे धोकादायक का आहे? तर कार्बन मोनॉक्साईड ज्यालाच की CO असं म्हटलं जातं. तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये ड, जे की हेमोग्लोबिनशी संयोग करून त्याला प्राणवायू शोषण्यास असमर्थ बनवते. त्यामुळे जे आहे जे की CO म्हणजे कार्बन मोनॉक्साईड वातावरणात राहणे धोकादायक आहे. ऑप्शन ड या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 14वा प्रश्न पुढील, निरोगी मानवी शरीराचे तापमान जे की साधारणतः किती असते? निरोगी मानवी शरीराचे तापमान सरासरी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, जे की 37°C एवढं जे आहे निरोगी मानवी शरीराचं तापमान असते. ऑप्शन ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 15वा असा आहे, जे की अँटीडायरेटिक हार्मोन ज्याला ADH असं म्हटलं जातं च्या अभावामुळे होणारा आजार कोणता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की डायबिटीज इन्सिपिडिस असा जो आहे जो की हा आजार आहे. डायबिटीज इन्सिपिडिस जे की अँटीडायरेटिक हार्मोन्स या अभावामुळे होणारा हा आजार आहे. ऑप्शन अ या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल. तर असे हे विद्यार्थी मित्रांनो आपले विज्ञान व तंत्रज्ञान आधारित जे की टॉप आपण 15 क्वेश्चन होते जे की आपण या भागात पाहिलेले आहेत. तर या प्रकारचे आता आपण गणित व बुद्धिमत्ताचे देखील आपण सिरीज लवकरच सुरू करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सर्व स्पष्टीकरणासोबत व शॉर्ट ट्रिक मार्फत ते शिकवलं जाणार असेल. त्यामुळे त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्ही फटाफट आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना सर्व काही टेस्ट सिरीज किंवा नोट्स हव्या असतील, स्टडी मटेरियल घ्यायचं असेल, त्यांनी आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून ते सर्व काही मिळवून घ्या. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही माहितीसोबत, नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.